पड बये दारुगा कोणाला बघ होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा होम मिनिस्टर मानतेकर पैठणी घेऊन आला होम मिनिस्टर वहिनी उघडताना दा होम मिनिस्टर रोज बक्षीस देणार होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. राणी सती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मालाड पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत. सौ सपना तुषार चुरी या वहिनींना भेटून आजच्या भागात काय घडणार ते बघणार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया चुरी कुटुंबाला. नमस्कार 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 नमस्कार. घ्या उखाणा घ्या. हंड्यावर हंडे 7 हंडे त्याच्यावर ठेवली परात. बर तुषारामांचे नाव घेते. होम मिनिस्टर आले माझ्या घरात. काय सांगता हो. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे सासूबाई. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार. हे माझी आई. बर ही माझी नळण. नमस्कार. ही माझी वहिनी. नमस्कार. ही माझी ताई बहीण. नमस्कार. ही तिची मुलगी हार्दिक. बर आणि हा आमचा सर्व राणी सती नगर परिवार. नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. वटवृक्षाची सावली वाटसरूला विसावा अजयचं नाव घेते शुभ आशीर्वाद असावा. सासरचं निरंजन माहेरची पूर्वात प्रशांतरावांचे नाव घेते. होम मिनिस्टरला करा सुरुवात. कॉलेजला होते तेव्हा खेळले होते खेळ. मनोजरावांचं नाव घेते. पैठणी जिंकण्याची आहे माझीच वेळ. नमस्कार नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं. बालपण माहीम केळवा. माहीम केळवा पालघरमधलं. पालघरमधलं. आणि तुमचं मालाडमधलं. मालाडमधलं. तुमच्याकडे कोण कोण घरी. आणि माझी आई वडील तिकडे तिकडे. आणि तुमच्याकडे आई वडील भाऊ बहीण. आणि मग कसं गेलं बालपण. मजेत. काय करायचे बाबा. बाबा प्रेसमध्ये कामाला जायचे. आणि आई. काकांच्या आई घरीच. आई घरीच. सगळं बालपण एकदम मज्जेत गेलं. ठीक ठाक. काही मागितली एखादी गोष्ट तर मिळायची. मला मिळायची. तुम्हाला मिळायची. तुम्हाला मला मिळायची. हा हो. मग आता नाही मिळत. नाही आताही मिळेल. मग सगळं बालपण एकदम मजेत. कसं जमलं कसं पण. अरेंज मॅरेज. कुठे. दहीसरला विजय हॉटेलमध्ये. दहीसर. कसं काय दहीसरला कसं काय हॉटेलमध्ये गेला होता. म्हणजे पायचा प्रोग्राम हॉटेलमध्ये होतो. कोणी सांगितलं. एक मध्यस्थ होते त्यांनी तुम्हाला सांगितलं. काय हॉटेलमध्ये म्हणजे बघायचा कार्यक्रम आपण हॉटेलमध्ये ठरवूया असं सांगितलं. आणि मग तुम्ही आलात. मग केळव्यावरून आलो. मग लगेच जमलं. लगेच जमलं. बघितलं. थोडे किती जण होते. माझी बहीण भाऊजी बहिणीचा मुलगा आणि मी.
आणि तुमच्याकडे? मी आणि माझी आई वडील होते. मग लगेच जमलं लग्न? नाही 5-6 दिवसांनी आम्ही पोच आणली. का का हो तुम्ही का होकार दिला? बिल त्यांनी दिलं म्हणून? असं नाही, मग आवडले म्हणून होकार दिला. का आवडले? जसा जोडीदार पाहिजे होता तसा आम्हाला अनुरूप पटला. हो, कधी बघितल्यावर वाटला मनामध्ये. हो. काय हो, कसं वाटतं ऐकून? बरं वाटतं. आणि तुमच्या बाबतीत काय झालं? मलाही ती पसंतच पडली. का? नाही, तिचा स्वभाव मला माहिती होता. तुम्हाला माहिती होता? म्हणजे तिच्या बोलण्यावरनं ते जाणवलं. लगेच जाणवलं? किती वेळ भेटला? साधारण तरी अर्धा 1 तास भेटलो होतो. आणि अर्ध्या 1 तासात सगळं माहिती झालं? हां, पण प्रत्यक्षात कसा आहे स्वभाव? जसा हवे तसाच आहे. तसाच आहे? कसा पाहिजे होता तुम्हाला? ते मनमिळावं आणि सर्वांशी जुळवून देणार. तशीच मिळाली? त्याच्यासाठी पालघरला जावं लागलं ना? हो की नाही? किती मुली बघितल्या होत्या? ती दुसरी. लग्नासाठी पहिलीच, मुलींच्या क्रमात दुसरी. कळलं? हे एवढेच कमी बोलतात काय वहिनी? बोलतात ना. बोलतात. तुम्ही आज टेन्शन मध्ये का दिसताय? नाही नाही, बिलकुल नाही टेन्शन मध्ये. बोलते ना मी व्यवस्थित उत्तर. कुठे केवढे का हळूहळू बोलताय तुम्ही? नाही नाही, नाही बोल. बरं, लहानपणी कसे बालपण एकदम मस्त मजेत गेलं? मजेत. हा, एखादा लहानपणी शाळेतला लक्षात राहिलेला प्रसंग असा? खेळायची आवड होती. बर. आणि मुंबईत यायचं ठरवलं होतं? मुंबईतलं स्थळ असं मिळालं म्हणून आले, नाही ते गावाला पण मला आवडत होतं. हो का? हो. बरं झालं बोलवलं दहीसरला. कळलं का? हां. आणि मग तुम्ही पालघरला कधी गेला पहिल्यांदा? जमल्यानंतर त्याच्या आधी नव्हता गेलात तुम्ही कधी? नाही, तशी आमची नातेवाईक आहेत त्यांच्यावर जाणं येणं. म्हणजे माहिती होतं, जाणं येणं होतं तुमचं. तुम्ही मुंबईला कधी आला होता? हो, माझी बहीण भाईंदरला होती ना, त्याच्यामुळे भाईंदरपर्यंत तरी यायची आणि दादरला शॉपिंगला यायची. शॉपिंगला? गावावरून दिवाळीसाठी, कोणाचं लग्न जमलं की कपड्यांची खरेदी करण्यासाठी दादरला दादरला यायचं. मग काय मला आवडलं? आवडलं. आता नशिबात योग होता, झालं तर आवडलं. आता काय करता तुम्ही? हाऊसवाईफ. आपण काय करता? प्रायव्हेट कंपनी जॉबला. नोकरी करता. किती वर्ष झाली लग्नाला? 13 वर्ष. 13 वर्ष. कुठे झालं लग्न? शीतलादेवी शीतल मंगलधाम केळवा बीच. केळव्यालाच झालं लग्न. एकदम छान निसर्गरम्य, छान सुंदर. माझी शाळा पण निसर्गाच्या सानिध्यात. हो. समुद्र किनारा, सुरूची बाग, देवीचं मंदिर, इथे शाळा आहे. पालघरला जे मंदिर आहे माहीमची, हा, शीतलादेवी ना. आताच तुम्ही गेलेला ना होळीचा एपिसोड हो हो हो. ते मामाचं घर माझं रेवाळा. काय सांगता? माझ्या मामाकडेच गेलेलात तुम्ही. म्हणून मग SMS केला का तुम्ही? नाही, मी 4-5 वर्षापूर्वी केला होता. माझ्या मिस्टरांनी केलेला. अरे वा, तुम्ही केला होता? का हो, तुम्ही का केला होता? तिच्या फोनवर केला होता. नाही, तो करा कुठं नाही, तुमची इच्छा होती, हो की नाही? आता आम्ही आज तुमच्या घरी आलेलो आहे, एकदम छान. सगळे एवढे नातेवाईक, सगळे मित्रमैत्रिणी सगळ्या इकडे जमलेले आहेत, हो की नाही? स्वभावाविषयी जाणून घेणार आहे एकमेकांच्या. पण कुठे कुठे फिरून आलात 13 वर्षात? बेंगलोर, मैसूर, उटी, नंतर हैदराबादला गेलो. बर. महाबळेश्वरला गेलो. गोवा. गोवा. कुठे जायचं राहिलंय? काश्मीर. काय हो, काश्मीरला कधी नेत आहे? पुढची ट्रिप तिथेच होईल. पुढची म्हणजे कधी? साधारण पुढच्या 13 वर्षांनी. बरं, आता पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहोत, वजनाचा काटा. आणि मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन वहिनी गोळा करणार का, आपण बघूया. बरं, मला सांगा, मुंबईत आल्यानंतर, पालघरमध्ये बालपण गेलं होतं, पण मुंबईत आल्यानंतर नाटक बघणं, चित्रपट बघणं हे तरी केलं की नाही तुम्ही? जमल्यानंतर एक नाटक बघितलं. जमल्यानंतर? मग जमल्यानंतर किती दिवसांनी लग्न झालं? 9 महिन्यांनी. 9 महिन्यांनी. कुठलं नाटक दाखवलं 9 महिन्यात? तरुण तुर्क म्हातारे अर्क. तरुण तुर्क म्हातारे अर्क जे लागलेलं होतं ते पाहिलं. कुठे? पार्ला. पार्ल्याला. एकच नाटक बघितलं 13 वर्षात? लग्नानंतर बघितलं. हो, कुठलं? सई रे सई पाहिलं. सई रे सई. बरं, मग आवड आहे म्हणजे नाटकांची? भरपूर. चित्रपट वगैरे कधी कधी बघतो. कधी कधी बघता? टीव्हीवर बघायला मिळतात ना. बरं, आता जेवढं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करायचं. आणि वजन आहे 504 ग्रॅम. वेळ सुरू झाली. घेऊन या लवकर. माटी पेला घेऊन या.
किती मला इथे- 50. हो त्या कॉईन द्या ना. बघा तिकडे. तुम्ही नाही तुम्ही नाही हो तुम्ही नाही. तुम्ही कॉईन द्या प्लीज. 1 मिनिट पूर्ण झालं. किती आहे? 40 सेकंद राहिली. तुम्ही नाही तुम्ही नाही. 30 सेकंद राहिली. वीस सेकंद राहिली. 10 9 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 4,000 रुपयाचं पूर्ण बक्षीस वहिनींना मिळालं. असे उत्साहात दिसतंय. तुम्ही सांगा मिस्टरांनी स्वभावात काय बदल केला पाहिजे? कुठला? मुलीला वेळ द्यायला पाहिजे. संडेला सुट्टी असते तर गार्डन मध्ये वगैरे घेऊन जायला पाहिजे. मुलीला आणि मला पण तिच्यासोबत. तुम्ही कशाला? आता मुलगी मी आम्ही सारखीच जाणार ना, 3 जण. हो हो. काय हो तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. मी ते वेळ देईन यापुढे. कधी? यापुढे वेळ. पण खाली आहे ना गार्डन सोसायटी? लिबर्टी गार्डन. अच्छा लिबर्टी. लांब न्यायला पाहिजे. तुम्ही वेळ काढला पाहिजे असं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? वहिनीने कुठला बदल केला पाहिजे? तिचा स्वभाव बरा आहे तसाच राहायला तरी चालेल. काही बदलायला नको. नाही काय होऊ शकतं. काय हो बरं वाटतंय ऐकून? हा चांगलं वाटतंय. पण ह्या कधी चिडचिड करत नसतील ना? संसारात तसं थोडंफार चिडचिडपणा होतो, नाही असं नाही. नाही तो सगळ्यांच्याच बाबतीत होतो. पण यांचा स्वभाव शांत आहे ना, कधी तापत नाहीत ना? तसं तापत नाही. मग कशा तापतात एकदम खूप? काय नाही तेवढी तुमच्या शांत. चेहरा असा सांगतोय की बांदेकर तुम्ही निघून जाल, नंतर माझं काय करायचं? मी निघून कसं जाऊन? म्हणजे काय आता झालं की निघणार ना, मग नंतर त्यांचं काही खरं नाही असं ते म्हणताय. बरं तुम्ही सगळ्यांनी सांगा या दोघांबद्दल. मी तिची मोठी बहीण आहे. बोला. हां, पण मला कधीही तिची गरज लागली तर कधीही तिच्या तोंडून निघत नाही. म्हणजे ती माझ्या पाठीशी मोठ्या बहिणीसारखी उभी असते. अरे वा. आणि तिचा स्वभाव खूप चांगला आहे. अजून कोण बोलणार? हा लहानपणापासूनच खोडकर वगैरे नव्हताच. अभ्यासातही तसा मध्यम आहे, पण तब्येतीने मात्र स्थूल होता. आणि ते स्थूलपणा घालवण्यासाठी म्हणजे आचरेकर डॉक्टरसारखे सांगत होते की तुषारची तब्येत का आहे, आणि त्याने ज्या वेळेला त्याच्यावर उपाय केला, उपाय म्हणजे फक्त रनिंग चालणं, आणि त्यामुळे तो आज असा आहे. सुनेने जेवण कमी. जेवण सूनबाई आम्हाला जेवण देते, त्याच्यात काहीच फरक नाही. सुनेबद्दल सून चांगलीच आहे ना, प्रश्नच नाही. होय ना. वा वा. अजून कोण बोलणार? सून आमचा स्वभाव चांगला आहे सुनेचा, आणि मिळून मिसळून सगळ्यांची बघते. अजून कोण बोलणार? आपण भाऊजाई वहिनी बोला. दीदीचा स्वभाव खूप चांगला आहे, आणि कधी मला म्हणजे बहिणीचा मुलगा ॲडमिट होता इथे कांदोलीला, ऑपरेशन झालेलं, त्यांना बाहेर जायचं होतं आणि मला डबा करून पाहिजे होता, तरी त्यांनी नाही सांगितलं. मला म्हणजे अर्जंटमध्ये आली तरी पण मला त्यांनी करून दिलं. त्यांना लग्नाला जायचं होतं तरी. तर त्यांचा स्वभाव तरी खूप चांगला आहे. मी बहीण यांची चुलत बहीण आहे. माझे चुलत भाऊ आणि बहिणी खूप छान आहे, खूप छान. अजून कोण? नमस्कार आदित्य भाऊजी. मी हिची मैत्रीण आहे स्नेहा गवस, आणि हिचा स्वभाव म्हणजे खूप बोलका आहे. भेटली ना खाली गार्डनमध्ये तरी ती बोलत असते. बस बोलायला पाहिजे, आणि भाऊजींचा सोबत एकदम शांत आहे. आज फक्त गप्प झाले. आज गप्प बसले, तुम्हाला बघून आम्हाला बोलायलाच होत नाही. तुम्ही फक्त बोलत राहा बस. अच्छा अच्छा अच्छा. अजून कोण बोलणार? ठेवायचा स्वभाव एकदम चांगला आहे. त्यांना काय सांगायला लागत नाही, काहीच नाही. न सांगताना ते काही वेळेला माझ्या औषधाच्या बाटल्या सुद्धा आणून देतात घरी. अरे वा. स्वप्ना माझी मुलगी आहे. ती आम्हाला सगळ्यांना मोठ्यांसारखा आधार देते आणि संकटावर धावून येते.
आता या दोघे अभिनय करणार आणि त्या अभिनय केलेला तुम्ही ओळखायचा आहे. हा मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. आता डोळ्यातले अश्रू पुसा आणि आनंदाचे क्षण येऊ द्या. हा तू काय बोलणार आहेस ताई? माझी मम्मी माझे खूप लाड करते, फक्त ते थोडस कधी अभ्यास नाही केला तेव्हाच ओरडते. ओरडते थोडीच. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. ओठांची हालचाल करू नका, नाहीतर चुकून बोलाल तर बाद. अभिनंदन झी मराठीकडून. मराठी गाणं. वेळ सुरू झाली. नमस्कार देवा. बोल ना. नमस्कार तुझ्या गाभाऱ्याला अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आता म्हण ओळखा. म्हण. वेळ सुरू. खाली पेन पेन पाणी पाण्यात आंधळा पडलो नाही. पाण्याचा बालकोंदा आहे. नाही पाण्यात पक्षी पाण्यात पोहतो. पाण्यात पोहतो. पोहऱ्यात काय तर मागे या. बुडत्याला काडीचा आधार. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंचपेटी मिळाली. अभिनंदन अभिनंदन. आणि आता पाठवा दिलं. ये नाव सांग तुझं. आर्या. आर्या. बरं एक चिठ्ठी काढ. जास्त त्रास देत नाही तुला मी. दे ना. अजून एक काढ ना. एकदम खालची एकदम खालची एकदम खालची. हां व्हेरी गुड. मग ही टाकूया आणि ही घेऊया. हे घे. मग मॅचिंग आहे मॅचिंग. नाव आहे कमलेश जेनियर. आत्ताच बोलले आमचे शेजारी. हाँ हाँ वेरी छान छान छान. कहाँ रहते हो आप? रानी सती नगर में. जी 6/13. कभी खेल खेला था? बहुत खेले. बहुत खेले. स्कूल में. अभी नहीं ना? अभी भी खेलते हैं. अभी आज हमें देखना है किस तरह. आज नहीं खेलने. आज नाही खेलोगे? खेल लेंगे. मैं बघूया आजच्या खेळात काय होणार. चला टाळ्यामधून शुभेच्छा द्या आणि बघूया पैठणी कोण जिंकते. दोघींनाही 10-10 संधी. मधोमध एक फुटबॉल ठेवलेला आहे. तेव्हा प्लास्टिक चेंडूच्या सहाय्याने तो फुटबॉल, जर प्लास्टिकचा चेंडू जाऊन फुटबॉलला लागला तर 1 गुण आणि जर फुटबॉल खाली पडला तर 2 गुण. 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सुरुवात तुमच्यापासून घ्या. चलो आ जाओ बीच में खड़े रहो. एक एक आणि यांचा पॉइंट आहे 1-1. खेळा. 2 3 4. आइए माझी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या जिंदालाई. त्यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि चांदीचं नाणं. अभिनंदन.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या चुरी वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. राणी सतीनगर मालाड पश्चिम या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.